आता कामगारांना सरकार दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन देणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. तर बांधकाम कामगार पेन्शन योजना असं या योजनेचं नाव आहे. वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मंडळाकडे सलग 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष नोंदणीत असलेल्या कामगारांना या योजनेअंतर्गत पेन्शन देण्यात येत असते. साध्या भाषेत तुम्ही जर कामगार असाल आणि तुम्ही जर वयाची 60 वर्षे पूर्ण केली असतील आणि तुम्ही जर कामगार मंडळाकडे 10 वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून नोंदणीत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जर तुम्ही 10 वर्षांपासून नोंदणीत कामगार असाल तर तुम्हाला दरवर्षी 6000 रुपये या पेन्शन योजनेअंतर्गत मिळणार आहे. आणि तुम्ही जर 15 वर्षांपासून या कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला 9000 रुपये दरवर्षी मिळणार आहे. आणि तुम्ही जर 20 वर्षांपासून या कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला दरवर्षी 12000 रुपये म्हणजे दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन मिळणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा एक अर्ज भरावा लागणार आहे आणि यासोबत तुमचं आधार कार्ड जोडावं लागणार आहे. तुमचा जन्मतारखेचा पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला जोडावा लागणार आहे आणि बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडावी लागणार आहे. आता हे सर्व कागदपत्र आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार मंडळात जमा करावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त कामगारांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.